नमस्कार मित्रांनो, डीप सर्व्हिस करणं का गरजेचं असतं बघा. ही i20 डिझेल गाडी आहे, त्याच्यावरती काम चालू आहे. त्याचा इजर वगैरे खोललेला आहे, सेन्सर वगैरे खोलले. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या गाडीमध्ये ज्या ठिकाणाहून इंजिनला हवा जाते आतमध्ये त्या ठिकाणचं इथं बघू शकता तुम्ही कार्बन वगैरे किती आहे हे बघू शकता तुम्ही. पूर्ण म्हणजे ना अशी पूर्ण पाईप वगैरे आता इथं बघा एवढं कार्बन निघले. आणि असं फक्त या पाईपातच नाही, जेवढ्या आतमध्ये ही जातात ना, म्हणजे ही जाते ना इथं बघा एवढं, म्हणजे गाडीमध्ये जेवढी पाहिजे तेवढी हवाच जात नाही आतमध्ये. हवा नाही गेली तर गाडी पिकअप पकडणार नाही. हे बघू शकता म्हणजे किती डिझेल गाडीला इथं बघू शकता. हे बघा असं म्हणजे एवढं पूर्ण भरलेलं आहे पाईप. इकडून बघा इथं पूर्ण भरलेले. आपले स्वतःचं जर कंडिशन बघितलं तर नाक दाबलं तर आपल्याला श्वास घेताच येणार नाही. त्याच पद्धतीचं गाडीचं पण ही नाक आहे मित्रांनो, हिथनं हवा जात असते आतमध्ये. ही जर असं भरलेलं असेल ना तर गाडी पिकअपच पकडणार नाही. त्यामुळे माझं म्हणणं आहे की प्रत्येकी 40,000ला तुमच्या गाडीची डीप सर्व्हिस करून घ्यायची आहे. डीप सर्व्हिस केली ना एक नंबर गाडी, पिकअप, ॲव्हरेज सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मित्रांनो. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे प्रत्येकी 40,000ला तुमच्या गाडीची डीप सर्व्हिस करून घ्यायची आहे. तुमची गाडी पेट्रोल असू द्या किंवा डिझेल असू द्या, डीप सर्व्हिस करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. नाहीतर असा प्रॉब्लेम येतो मित्रांनो तुमच्या गाडीमध्ये.